वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं म्हटल्यानंतर स्पोकन इंग्लिशला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी शिकणं गरजेचं ठरतं आणि त्या अनुषंगानेच आपण काळांना सुरुवात केलेली आहे. कारण की काळ स्पोकन इंग्लिशशी संबंधित असलेल्या मूलभूत घटकांपैकी अतिशय आद्य क्रमावर, प्रथम क्रमांकावर येतात. कारण की काळांचा उपयोग जर आपल्याला माहीत झाला, तर दैनंदिन जीवनामध्ये स्पोकन इंग्लिश बोलत असताना म्हणजे इंग्लिश बोलत असताना काळांचा कुठे कसा उपयोग करायचा ते आपल्याला समजण्यास सोपं जातं आणि त्या अनुषंगानेच आपण वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर आपण साधा भूतकाळाला सुरुवात केली म्हणजे भूतकाळाला सुरुवात केली आणि भूतकाळातील साधा भूतकाळ सुद्धा आपण पूर्ण केला आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये अपूर्ण भूतकाळाला सुरुवात केली. अपूर्ण भूतकाळाचे उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसे करावे ते उदाहरणासहित स्पष्ट केले. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण भूतकाळाचे प्रश्नार्थक वाक्य कसे करायचे ते शिकणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला एक आग्रहाने सांगेल, की जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. कारण की शिकवण्याच्या ओघात मी तुम्हाला सांगायचं विसरून जातो आणि शिकून घेण्याच्या ओघात तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरून जाता. तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया, की अपूर्ण भूतकाळाचे प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होतात. तत्पूर्वी आपण इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स असं लिहून घेतलं आहे म्हणजे साधा सॉरी पास्ट कंटिन्युअस टेन्स असं लिहून घेतलंय म्हणजेच अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळाचं एस नो टाईप क्वेश्चन्स आपण सर्वात प्रथम घेत आहोत. एस नो टाईप क्वेश्चन्स असं आपण का म्हणतो? कारण की ह्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकतर हो एकतर नाही असं मिळत असतं आणि म्हणूनच आपण इथं एस नो टाईप क्वेश्चन्स असं म्हणतो. या प्रश्न संचाला आपण व्हर्बल क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतो. परंतु आपण इथं येस नो टाइप क्वेश्चन्स मुद्दाम लिहितो. त्याचं कारण असं, की आपल्याला परीक्षा द्यायची नाहीये स्पोकन इंग्लिशची. आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि समजून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं कशा स्वरूपात मिळतात? हो किंवा नाही या स्वरूपात मिळतात. म्हणून आपण इथे येस नो टाइप क्वेश्चन्स असं म्हणतो. व्याकरणात सुद्धा आपण येस नो टाइप क्वेश्चन्स असं पाहायला आपल्याला मिळतं. तर आता इथं बघूया येस नो टाइप क्वेश्चन्स तयार करत असताना काय करावं लागतं? तर काहीच नाही. जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो. त्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं होतं? कर्ता, वॉज वेअर, क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द असं सांगितलं होतं आणि त्याच्यातला वॉज वेअर हा फक्त कर्त्याच्या अगोदर आणून ठेवायचा आहे. आता कर्त्याच्या अगोदर जर वॉज वेअर आणून ठेवला, तर जे आपण अगोदर शिकलो त्याच्या साहाय्याने आपण एस नो टाइप करायला शिकत आहोत, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजेच वॉज वेअर अगोदर आणला, की आपोआप साधं वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार होतं आणि कशा प्रकारचा प्रश्न तयार होतो तो? एस नो टाइप क्वेश्चन्स तयार होतो आणि एस नो टाइप क्वेश्चन्स असं आपण का म्हणतो? कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर एकतर हो, एकतर नाही एवढंच मिळत असतं आणि म्हणून त्याला आपण एस नो टाइप क्वेश्चन्स असं म्हणत असतो. तू त्यांना बोलावत होतास का? जर बोलावत असेल तर हो म्हणेल आणि नसेल तर नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं निघेल आणि म्हणून त्याला आपण येस नो टाइप क्वेश्चन्स असं म्हणतो. आणि मग आता आपल्याला असं प्रश्न तयार करण्यासाठी सर्वात प्रथम काय घ्यायचं आहे? वॉज किंवा वेअर घ्यायचा आहे. परंतु आपण हे दोन सहाय्यकारी क्रियापद घेत असतो का? तर नाही. दोघांपैकी एकच सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि तेही कोणानुसार घ्यावं लागतं? कर्त्यानुसार. मग कर्ता कोण आहे? बोलवण्याची क्रिया कोण करतो आहे? वाक्यातला तू. तू म्हणजेच काय? यू. आणि यूच्या पुढे वॉज लागतो का वेअर लागतो? तर वेअर लागतो आणि म्हणूनच आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? वेअर. त्याच्यानंतर कर्ता घ्यायचा आहे तू म्हणजेच यू आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लागत असतं. मग बोलावण्यासाठी क्रियापद कॉल आणि त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. तर कर्ता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. वेर यू कॉलिंग? तू बोलावत होतास का? कोणाला? त्यांना. काय आणि कोणाला? असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. वेर यू कॉलिंग? कोणाला? त्यांना. त्यांनासाठी देम. वेर वेर यू कॉलिंग देम? क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. वेर यू कॉलिंग देम? तू त्यांना बोलावत होतास का? असं छोटंसं वाक्य तयार झालं. ती काल गाडी चालवत होती का? चालवत असेल तर हो, नसेल तर नाही. म्हणजे हो किंवा नाही असं उत्तर मिळेल. आता आपल्याला वॉच किंवा वेअर घ्यायचा आहे. कोणानुसार घ्यायचा आहे? कर्त्यानुसार. जसा कर्ता असेल त्याच्यानुसार. मग गाडी चालवण्याची क्रिया कोण करत आहे? ती. ती म्हणजेच काय? शी. आणि शी या सर्वनामाच्या पुढे वॉज लागतो का वेअर लागतो? तर वॉज लागतो आणि म्हणून सर्वात प्रथम आपण इथे वॉज लिहून घेतला. वॉज झाला की आता कर्ता घ्यायचा. कर्ता कोण आहे? ती. वॉज शी. चालवण्यासाठी क्रियापद काय आहे? ड्राईव्ह. त्याला काय लावायचं आहे? आता ड्राईव्हची खरी स्पेलिंग
DRIVE ई आहे, परंतु ING लावत असताना ई कट होतो आणि ING लागतो. वॉज शी ड्रायव्हिंग, तर करता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. वॉज शी ड्रायव्हिंग, ती चालवत होती का? काय चालवत होती? गाडी. काय आणि कोणाला? असा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं, म्हणजे आपल्याला कर्म मिळालं. वॉज शी ड्रायव्हिंग अ कार? अ कार. आता जर आपण विशिष्ट कारबद्दल बोलत असू तर इथे आपल्याला द म्हणणं गरजेचं ठरतं. वॉज शी ड्रायव्हिंग द कार किंवा काल, एस्टरडे. एस्टरडे क्वेश्चन मार्क. वॉज शी ड्रायव्हिंग द कार एस्टरडे, तर ती गाडी चालवत होती का? म्हणजे ती जर गाडी चालवत होती तर गाडीला जे काही नुकसान झालं, म्हणजे विशिष्ट गाडीबद्दल जर बोलत असेल तर द कार येईल. वॉज शी ड्रायव्हिंग द कार. आणि कोणतीतरी एक कार असेल, सर्वसामान्य आपण बोलत असू, काल्पनिक वाक्य असेल तर तिथे जरी वापरलं तरी चालणार आहे. पण ज्यादातर चाच उपयोग करा. वॉज शी ड्रायव्हिंग द कार एस्टरडे, तर ती काल गाडी चालवत होती का? ते मागील उन्हाळ्यात जगभर भ्रमण करत होते का? मागील उन्हाळ्यात म्हणजे विशिष्ट काळ. हं. आणि त्याबद्दल आपण इथे बोलत आहोत. मग ते काय आहे? दे. देच्या पुढे वॉज लागतो का वेअर लागतो? तर वेअर. वेअर आणि करता कोण? दे. वेअर दे. आता जगभर भ्रमण करणे. भ्रमण म्हणजे ट्रॅव्हल. वेअर दे ट्रॅव्हलिंग, ING लागेल. वेअर दे ट्रॅव्हलिंग. वेअर दे ट्रॅव्हलिंग, ते भ्रमण करत होते का? काय आणि कोणाला? असा प्रश्न विचारा तर उत्तर मिळत नाही. उत्तर मिळत नाही म्हणजेच या वाक्यात कर्म नाही. तर आपण डायरेक्ट आता इतर शब्दांकडे जाऊया. वेअर दे ट्रॅव्हलिंग, कुठे? जगभर. राऊंड द वर्ल्ड. ट्रॅव्हलिंग राऊंड द वर्ल्ड जरी लिहिलं तरी चालेल. वेअर दे ट्रॅव्हलिंग राऊंड द वर्ल्ड किंवा मागील उन्हाळ्यात. ड्युरिंग लास्ट समर किंवा केवळ लास्ट समर असं म्हटलं तरी चालेल. ड्युरिंग लास्ट समर क्वेश्चन मार्क. वेअर दे ट्रॅव्हलिंग राऊंड ड्युरिंग, सॉरी, अराउंड द वर्ल्ड लिहायचं राहून गेलं. Were they traveling around the world? Were they traveling around the world last summer? During last summer? Question mark. तर वेअर दे ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड ड्युरिंग लास्ट समर असं तुम्ही म्हणू शकता. तर हे तुम्ही नकारार्थी सुद्धा करू शकतात. नकारार्थी करण्यासाठी केवळ तुम्हाला कर्त्याच्या नंतर नॉट टाकायचा आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर नॉट टाकायचा आहे. म्हणजे वेअर यू नॉट कॉलिंग देम, वॉज शी नॉट ड्रायव्हिंग द कार येस्टरडे, वेअर दे नॉट ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड ड्युरिंग लास्ट समर असं तुम्ही म्हणू शकतात. आता याच्याशी संबंधित असलेच WH टाईप क्वेश्चन सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर मित्रांनो, अपूर्ण भूतकाळाचे येस नो टाईप क्वेश्चन शिकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला WH टाईप क्वेश्चन शिकून घ्यायचे असतात, जेणेकरून आपल्याला लिंक लागण्यास मदत होते. आता बघूया बरं, WH टाईप क्वेश्चन शिकत असताना काय फेरबदल झाला. तर जे काही आपण येस नो टाईप क्वेश्चन मध्ये शिकलो होतो त्याच्या पुढे फक्त आणि फक्त WH शब्द टाकायचा आहे. म्हणजे आपोआप येस नो टाईप क्वेश्चनच्या साहाय्यानेच WH टाईप क्वेश्चन्स होण्यास मदत होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला खूप साऱ्या रचना पाठ करण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर त्याच्या अनुषंगाने आपण त्याची पुढची गोष्ट सहजतेने समजून घेऊ शकतो. तर हे त्याचं खास असं उदाहरण सांगता येईल की एस नो टाईप क्वेश्चनच्या पुढे केवळ WH शब्द टाकला की आपला WH टाईप क्वेश्चन तयार होतो. आता इथे तू तेव्हा काय करत होतास, म्हणजे जेव्हा मी आलो तेव्हा तू काय करत होतास असं तुम्हाला विचारायचं असेल तर आपण फक्त साधं सोपं एक उदाहरण घेतलंय की तू तेव्हा काय करत होतास. आता काय साठी WH शब्द काय आहे, तर व्हॉट. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला WH शब्द शोधायचा असतो आणि तो WH शब्द आपण इथे शोधून घेतला. तर व्हॉट घेतला. WH शब्द घेतल्यानंतर वॉज आणि वेअर घ्यायचा आहे. तो वॉज वेअर आपण कोणत्याही मनाने घेतो का? नाही, तर कर्त्यानुसार घेतो. कर्ता कोण आहे? तू. आणि तू म्हणजे यू. यूच्या पुढे वॉज लागतो का वेअर लागतो? तर वेअर. तर
व्हॉट, वेअर. आता करता घ्यायचा आहे. करता आपण ओळखला आहे यू. व्हॉट, वेअर, यू. करण्यासाठी क्रियापद काय? डू. त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. म्हणजे डू ह्या मूळ क्रियापदाला म्हणजे पहिल्या रूपाला आयएनजी लावलं की डुईंग होतं. व्हॉट वेअर यू डुईंग? तू काय करत होतास? काय करत होतास? तेच तर शोधायचं आहे. म्हणजे काय मध्येच कर्म लपलेलं आहे. आणि म्हणून आता डायरेक्टच आपल्याला इतर शब्दाकडे जावं लागेल. तर तेव्हा, तेव्हासाठी देन किंवा ॲट दॅट टाईम. व्हॉट वेअर यू डुईंग देन? तू तेव्हा काय करत होतास? किंवा व्हॉट वेअर यू डुईंग ॲट दॅट टाईम? तू तेव्हा काय करत होतास? ती तुला मदत का करत नव्हती? काय कारण आहे? म्हणजे तू नक्कीच तिचं काहीतरी नाव घेतलं असेल, तू तिला चिडवलं असेल म्हणून मग ती तुला मदत करत नव्हती, असं आपण काहीतरी काल्पनिक विचार करू शकतो. ती तुला मदत का करत नव्हती? तर का? सर्वात प्रथम डब्ल्यू शब्द शोधायचा. तर आपण तो डब्ल्यू शब्द शोधला व्हाय. व्हायच्या पुढे वॉज वेअर घ्यायचा. तो वॉज वेअर आपण कर्त्यानुसार घेतो. कर्ता कोण? ती. ती म्हणजे शी हे सर्वनाम येईल. शी या सर्वनामाच्या पुढे वॉज लागतो का वेअर लागतो? तर वॉज लागतो. व्हाय वॉज. आता करता घ्यायचं आहे. शी हे सर्वनाम लिहून घेतलं. व्हाय वॉज शी नॉट. का बरं नॉट टाकला आपण? प्रश्न नकारार्थी आहे म्हणून नॉट टाकला. तर व्हाय वॉज शी नॉट. मदत करण्यासाठी क्रियापद काय आहे? हेल्प. त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. व्हाय वॉज शी नॉट हेल्पिंग? तर कर्ता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. व्हाय वॉज शी नॉट हेल्पिंग? ती मदत का करत नव्हती? कोणाला? तुला. म्हणजे कर्म सापडलं आपल्याला. तुलासाठी यू क्वेश्चन मार्क. व्हाय वॉज शी नॉट हेल्पिंग यू? ती तुला मदत का करत नव्हतीस? ते त्या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करत होते? तर आता याच्यात डब्ल्यू शब्द कोणता आहे? कोठे. तर तो आपण लिहून घेतला अगोदर वेअर. आता वॉज आणि वेअर पैकी घ्यायचं आहे तर आपण इथं वेअर घेतला. वेअर का बरं? तर करतात ते म्हणजे दे आहे म्हणून. दे हे अनेक वचन आहे. व्हेअर वेअर दे. आयोजन करण्यासाठी अरेंज आणि त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. व्हेअर वेअर दे अरेंजिंग. काय? तो कार्यक्रम. द फंक्शन क्वेश्चन मार्क. व्हेअर वेअर दे अरेंजिंग द फंक्शन. तर अशा प्रकारे तुम्ही डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन सुद्धा तयार करू शकतात. तर अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या उदाहरणाच्या सहाय्याने भूतकाळातील, अपूर्ण भूतकाळातील एस नो टाईप क्वेश्चन्स आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स कसे तयार करतात ते समजलं असेल. त्याचप्रमाणे त्याचे उपयोग काय आहेत ते जर तुम्हाला बघायचे असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्ण भूतकाळाचे उपयोग अतिशय उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहेत आणि आवर्जून तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.